आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। घाटनांदूर येथील जिल्हा परिषद शाळा उत्साहात सुरू। बैलगाडी मिरवणुकीने केले विद्यार्थ्यांचे स्वागत। उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरू झाल्या। मोंढा घाटनांदूर येथील पंचशील नगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांनी बैलगाडी मिरवणूक काढून व शाळेची आकर्षक सजावट करून विद्यार्थ्यांचे आगळेवेगळे स्वागत केले। पहिल्याच दिवशी इयत्ता पहिलीच्या नवागत विद्यार्थ्यांना गावातून पारंपरिक पद्धतीने बैलगाडी शाळेत आणण्यात आली। फुलांनी सजवलेल्या बैलगाडीत बसलेल्या चिमुकल्यांसोबत शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व पालकांनी ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढली। शाळा चला शिकूया चला अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। शाळेच्या प्रवेशद्वारावर फुलांचे तोरण, रांगोळी व रंगीबेरंगी फुग्यांनी सजावट करण्यात आली होती। वर्गखोल्या, भिंती आमची शाळा सुंदर शाळा असे सुविचार व चित्रांनी सजवल्या होत्या। प्रत्येक विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले। शिक्षकांनी स्वतःच्या खर्चाने मुलांना वह्या, पेन व खाऊचे वाटप केले। यावेळी मुख्याध्यापक म्हणाले की मुलांना शाळेची गोडी लागावी यासाठी हा अभिनव उपक्रम राबविण्यात आलाय। नानचकर सर यांनी सांगितले की ग्रामीण भागातील मुले शाळेपासून दूर जाऊ नयेत, त्यांना शाळा म्हणजे उत्सव वाटावा म्हणून आम्ही बैलगाडी मिरवणुकीचे आयोजन केले। परिसरातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आमचा प्रयत्न आहे। आमच्या वस्तीतील शाळेत शहरातील कॉन्व्हेंट सारखे वातावरण तयार केले आहे। शिक्षकांचे मनापासून आभार अशी प्रतिक्रिया एका पालकांनी दिली। शिक्षकांनी यापूर्वीच घरोघरी जाऊन शाळाबाह्य मुलांची सर्वेक्षण केले। आज पहिल्याच दिवशी शाळेत 98% उपस्थिती होती। उर्वरित मुलांना उद्यापासून शाळेत आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। या उपक्रमामुळे संपूर्ण मोंढा घाटनांदूर परिसरात शिक्षणाबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले। BV न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक महेंद्र गोदाम।